कमाल आहे. दुसरा काय? दुसरा नाही अरे, दुसरा फोन तर तुम्ही ऐकायचं नाही का हो? सांगा ना सवंगड्यांना. हा दुसरा फोन जेव्हा कोविड होत त्याच काळामध्ये तो फोन आला. त्यावेळेला माझ्या हॉस्पिटलचं उद्घाटन होतं. तर त्यावेळेला एक परवानगी राज्य सरकारकडे माझी होती. केंद्र सर्व परवानगी देतं हॉस्पिटलला आणि मेडिकल कॉलेजला. तर त्यावेळेस त्यांचा फोन आला, म्हणे तुम्ही फोन केला होता. मी हो कॉलेजच्या परवानगीसाठी केला होता. साहेब ते तर मिळेलच, पण तुम्हाला मी सांगतो जरा तुम्ही प्रेस घेताना तो उल्लेख टाळाल तर बरं होईल. मला परत एकदा सांगतो, मी तुम्ही म्हणता त्याचं नाव घेतलं नाहीये, पण एक मंत्री होता असं मी म्हणतोय. त्या घटनेच्या वेळेला एक मंत्री होता आणि ते व्हिडिओ मध्ये ह्याच्यामध्ये आलाय कॅमेरामध्ये. नाही पण बघा हे 2 फोन त्यांनी केले. आता याच्यात फोनवरून काय, कोण कोणाला फोन करत नाही, कुठल्या घटनेसाठी करतात. कळलं? येस, कळल्याचं उत्तर येस नाही. हो हा बरोबर. कोणाला दिले? उद्धव ठाकरेंनी तुम्हाला 2 फोन केले होते. दिशा सालियन प्रकरणात उद्धव ठाकरेंनी 2 फोन केले होते तुम्हाला. हो तिथे सांगितलं की खरं आहे. खरं आहे. हा डिटेल मध्ये सांगा नेमकं काय झालं. नाही का डिटेल मध्ये सांगू? तुम्ही विचारलं 2 फोन केले. हो तुम्ही डिटेल मध्ये मला ऐकून घ्या. ऐकून एवढ्या सगळ्या प्रश्नावर नितेश राणेनं विचारा प्रश्न तुम्हाला महत्वाचा वाटला, बरोबर ना? आज राज्यात बाकी काही प्रश्न नाहीयेत. मी एवढंच सांगेन, त्या वेळेला ही जी घटना घडली होती तेव्हा मी म्हणजे मुंबईवरून आपल्या घरी चाललो होतो मी जूला. तेवढ्यात एक फोन बांद्रा क्रॉस केल्यानंतर मला आला, नार्वेकर, मिलिंद नार्वेकर यांचा. दादा साहेबांना बोलायचं आहे. मी कोण साहेब? नाही उद्धवजी त्यांच्याबरोबर मी आहे, ते गाडी चालत तुझ्याशी बोलायचं. म्हणलं द्या. बोला सुरुवात सांगतो मी. त्यांनी घेतल्यावर मी म्हणलं जय महाराष्ट्र साहेब बोला. तुम्ही अजून जय महाराष्ट्र बोलता? मी मरापर्यंत बोलणार, हे माझं उत्तर लगेच. तुम्हाला द्या, आपण थांबत नाही द्यावा. नाही साहेब मला तुमच्याशी हे बोलायचं आहे. तुम्हाला मुलं आहेत, मलाही मुलं आहेत. सध्या तुम्ही जे काय प्रेसला बोलता, आदित्यचं नाव घेता, माझी विनंती आहे आपण त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख करू नये असं मला वाटतं, म्हणून विनंती करायला फोन केला. मला उद्धवजी एक गोष्ट लक्षात ठेवा, एक तर मी अमुक ठिकाणी अमुक याच्यात कोण आहे याचा उल्लेख केला नाहीये. निरपराध एका मुलीची अत्याचार करून हत्या झाली हे मी म्हणतोय, आणि त्यांना अटक व्हायला पाहिजे हे मी म्हणतोय. त्यात तर तडजोड नाही. फक्त तुम्ही जे नाव घेतलं तुमच्या मुलाचं, त्याला संध्याकाळी जिथे जातो त्यापासून तुम्ही सांभाळा. सांगा त्याला ते बरं नाही. माझ्या घराच्या जवळ तो निरू मोरिया कोण आहे ना, तो दिनू मोरिया, तो राहतो. आणि त्याच्या घरात संध्याकाळी काय 3.5-4 तास धुमाकूळ घालता मला माहिती आहे. तुमच्यापर्यंत सांगणार. आणि म्हणून मी सांगितलं तुम्ही त्यांना सांभाळा. साहेब मी पाहतो, मी सांगतो, पण तुम्ही जरा सहकार्य. ठीक आहे तेवढं. अरे पण दुसरं काय दिशा सालियन? ती मेली ना, आता तिचं नाव किती वेळा घेत. घटना घडली 4-5 वर्ष घडत आहे. आणि ज्यावेळी तुम्ही पूर्ण फॉलोअप घेत होता, तुम्ही देखील सगळ्या तपासाला यामध्ये घेतलं होतं, त्यावेळी संबंधित ज्यांनी आता याची मुलीचे वडील त्यांनी असं म्हटलं की आमच्यावर दबाव. त्यावेळी तुमचा दबाव असं म्हणून आता ते म्हणतायत की ठाकरे गटाचा त्यावेळी दबाव होता. एक वडील म्हणून जी याचिका आपण ठिकाणी गेली आहे, 4-5 वर्षामध्ये संबंधित प्रकरण तुम्ही कसं बघता? फक्त व्यक्ती म्हणून नाही तर एकंदरीत संपूर्ण प्रकरण. एक तर सांगू, तुम्ही वडील
दिशा सांघिके सतीश सालियन ना, बरोबर ना? त्यांचं ते अपील पूर्ण वाचलं का? नाही वाचतो, त्यात माझा काही संबंध नाही. दबाव होता. दबाव कोणावर होता? कोण घरी जायच्या, पेडणेकरताही जायच्या आणि काय त्यांच्या बरोबर जायचे, त्यांचा दबाव. आम्ही कधी त्यांच्या घरी गेलो नाही. दबाव आणावं अशी त्यांची परिस्थिती नव्हती, दुःखात होते. त्यांच्या मनात नसताना नाला हो म्हणावं लागत होतं. आणि त्या वेळेला त्यांना पोलीस यंत्रणा पण मदत करत नव्हती. अन्य डिपार्टमेंट पण, आरोग्य विभाग मदत करत नव्हतं. डॉक्टर बदली जायचे, पोस्टमॉर्टमच्या वेळेला गेले. रुग्णवाहिका बदलली, रेग्युलर नाही. जे काय प्रकार झाले ना, तर ते प्रकरण दडपण्यासाठीच झाले. आणि म्हणूनच तिच्या वडिलांना आता दबाव कमी झाल्यावर कळल्यावर ते आता कोर्टाची धाव घेतली. सरकारकडे नाही गेले, कोर्टाकडे गेले. खरं माझं असं वाटतं, त्या प्रकरणामध्ये सरकारने सुप्रीम कोर्टाचं एक रुलिंग आहे, जर एखाद्या महिलेवर अत्याचार झाले असतील, खून झाला असेल, तर त्वरित पोलिसांनी FR दाखल करून अरेस्ट करून चौकशी सुरू करावी. हा कायदा होता तेव्हाही. माझ्याकडे कॉपी आणली आहे मी. मग त्याप्रमाणे कारवाई का नाही केली पोलिसांनी? वाजे ताब्यात आहे, काढायचं बाहेर, 4 फटके दिले का सगळं सांगेल कसं झालं ते. वाजे तर या सगळ्याचा करता करूता वाजे आहे. माझ्याकडे बघ ना बाबा, असं नको तिकडे बघू. म्हणणे अन्याय केल्यासारखं वाटतोय. तर तेव्हा हे सगळं त्यांच्या वडिलांवर कुटुंबावर दडपण होतं. त्यांना कोणाची मदत नव्हती. आम्ही पण तिथपर्यंत पोचतो नाही. मला यंत्र ह्याच्यामध्ये हस्तक्षेप नको. याचं शेवटी पत्र इथे अमुकाचा राणे नाव दिसलं काय असतं, मग ते जास्त हेडलाईन वगैरे येत. त्यामुळे आम्ही जवळ गेलो. आणि त्यामुळे हे प्रकरण तेव्हाही अजूनही त्या दडपणाच्या बाहेर ते वडील आणि आई वगैरे आले नाहीत. आणि म्हणून मी आता या सरकारला सांगेन, आता कोर्ट जेल तो निर्णय देईल, पण आतापर्यंत जे एव्हिडन्स आले त्याच्या आधारे FR दाखल करा, अरेस्ट करा. काय भाषा बदलली होय. आता या 1 महिन्यामध्ये किती फेऱ्या झाल्या मुख्यमंत्र्यांकडे. आणि आता आम्ही नागपूरची कुठेही हे स्टेटमेंट कोणाचं समर्थन दिले नाही. आता आम्हाला द्यायची गरज नाही, मातोश्रीवरूनच. कळलं का तुम्हाला कोणाचं समर्थन आणि कसं करतात? हे घाबरू नये, घाबरू नये. तरी सुटणार नाही, तरी सुटणार नाही. जनता, इथले धर्म, इथल्या जाती सर्व पाहिजे. मी जातपात तसा मानणाऱ्यापैकी नाही आहे. मी लोकप्रतिनिधी आहे. लोकांचे प्रश्न, लोकांच्या समस्या सोडवणं हे माझं कर्तव्य समजतो असं नाही. पत्रकार मित्रही आहेत, ते जवळून पाहतात. मला 5 वर्षापासून पाहिलं. मी कॉर्पोरेशनला नगरसेवक, BHP चेअरमन असल्यावर पत्रकार मी ओळखतो. अनेक जण आज नाहीच आहेत, पण काही आहेत. एवढंच तुम्हाला सांगायचं सहकारी म्हणून. शेवटी अनेक जणांच्या अडचणी समस्या येतात, त्या भेटतातही. त्या कळतात पत्रकारांची मनं काय, राजकारण्यांची मनं काय, अधिकाऱ्यांची मनं काय, हे मी सर्व जाणलंय जवळून. एकच तुम्हाला सांगतो, पत्रकारिता पेशा आहे, पेशा आहे. त्याचं पावित्र्य राखणं हे तुमचं सर्वांचं काम आहे. माझं मार्गदर्शन नाही, हे माझं म्हणणं आहे. का तुम्ही असं करा असं नाही म्हणणं आहे. याच्या बरेच व्याख्यानं पण पहिली द्यायला जायचं. 2-3 विषयात त्याच्यावर या विषयात शिक्षण, पत्रकारिता, पेशा. आता मी जे काही सगळं पाहतोय, एक बोललेलं वाक्य टीव्हीच्या बायको थोड्या टीव्हीवर येतं, त्याच्यात एखादा शब्द जातो, कॉमा जातो, पुष्कळ जातो, बरं, आणि एक ट्विस्ट केलेली बातमी या वाचतो. हे का चुकीचं केलं माझ्या मित्रांनी?
आणि मग जे का आरोप आणि सगळं होतात त्याला वाईट वाटत. वाईट राजकारणात मी आलो, तुम्ही मला पाहिलं, मी सरळ आहे. सरळ म्हणजे जे असेल ते मी बोलून जातो. मी काय कोणाची पर्वा करत नाही. ही कारवाई होईल, असं होईल, अमुक जाईल, पण काही नाही. माझ्या नियतीपेक्षा पद मोठी नाही आणि पैसाही मोठा नाही. नीतिमत्ता आपण राखावी, आपल्या पदाला न्याय द्यावा, याच्यातला मी न्याय देतच आलोय. तुम्ही पाहिली सगळे पद, सगळ्या पदांना न्याय दिला. आताही केंद्रातल्या पदांना न्याय दिला. जेव्हा माझ्याकडे एमएसएमई होतं त्या वर्षी बजेटमध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांनी माझा उल्लेख केलेला आहे भाषणामध्ये. तेव्हा मी कुठे कमी पडलो नाही मला वाटतं. पण मला वाटतं पत्रकार मित्र ते अशा असावे. मित्र म्हणतो म्हणून मला वाटतं हे नात्यामध्ये मी अधिकार म्हणून त्याला सांगू शकतो, अरे बाबा असं आहे. राजकारणी पण तसे आहे तसे मानत नाही. तेव्हाचं राजकारण आमच्या वेळेला, आताचं राजकारण काय फरक पडलाय हो. फरक पडलाय. हा फरक सगळ्यांमध्ये पडलाय. आम्ही म्हणत नाही की आम्हा राजकारणामध्ये नाही पडलाय. वागण्यात, चालण्यात, बोलण्यात, व्यवहारात असू नये. प्रत्येकाला संसार असतो, कुटुंब असतं, मुलं असतात आणि सगळ्यांना सगळं काही लागतं. पण त्यासाठी काहीतरी संकेत आहे, त्यासाठी काही मर्यादा आहेत. त्याचा वापर व्हावा असंच मला वाटतं. मी आज घरून निघालो, विचार करून निघालो. कुठलीही गोष्ट मी विचार केल्याशिवाय बाहेर कधी बोलत नाही. आज मला आपण पत्रकारांशी बोलावं आणि बोलावं म्हणून पत्रकार परिषद. आता माहिती आहे पत्रकारांकडे आल्यानंतर बडीमार होणार सध्याच्या परिस्थितीवर. वाघबाई आले, सालियन आला, हे सगळे जी काही चर्चा आपण केली ते सगळे विषय मी सकाळी ठरवलं. बघ माझ्याकडे किती टिप्पणी आहे, जेवढे विषय तुम्ही विचारले कमी, पण हे जास्तच आहे. 20-22 विषय मी करून आलो होतो आपल्या. पण मला वाटलं असं महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा तो कसा असावा, लोक कसे असावी, लोक कल्याणकारी महाराष्ट्र असावा. कल्याणकाराचं काम राज्यकर्त्यांनी आणि अनेक अनेक पत्रकारिसह अनेक जी आपली क्षेत्र आहे त्यांची तेवढी नैतिक जबाबदारी आहे असं मला वाटतं. आज एकच सांगतो तुम्हाला, फार उत्सुक आहे होतात काही पत्रकार दिशा साले आठवावं. तिला या खोलीत खेचून दाबलं, 5-6 जण त्या खोलीत होते. काय तिची अवस्था झाली, आपली बहीण असती तर काय अवस्था झाली असेल. ज्या अवस्थेत तिला खाली फेकलं तुम्ही बघू शकला असतात तुम्ही ती अवस्था नाही. चीड येणारी गोष्ट आहे. कोणी असो, माझ्या पक्षातला असो, माझ्या धर्मातला, जाती कोणी असो, माफ नाही. कायद्याला जात पात नातं नाही बाबा. कायदा जे आहे गुन्हा केला शिक्षा भोगायला, कशाला पळवाटा करता. त्यामुळे मला एवढंच म्हणायचंय, आज ना उद्या जे व्हायचं तो होईल. पत्रकाराने प्रश्न विचारताना चेष्टा म्हणून नाही, त्या बाईला त्या बापाला न्याय मिळेल म्हणून प्रश्नाचा भडीमार करा. कसा मिळेल राणीजी, कसा कुठल्या मार्गाने मिळेल, त्या वडिलांनी अजून काय करावं, कुठे जावं, याच्यानंतर हायकोर्टानंतर त्यांनी पुढे जावं आणि मार्गदर्शन पत्रकारितेच्या लेखातून यायला पाहिजे. मी तेव्हा अनेक लेख, मी कुठला अग्रलेख सोडत नाही. हे अगदी मी 4थीत असल्यापासून मला सवय अग्रलेख. पहिले लेख यायचे, राणे चुकला राणेवर यायचो. सकाळी मी केतकर साहेब फोन करा, केतकर साहेब माझ्यावर अमुक अमुक लिहिलं, वास्तव नाहीये. मग काय वास्तव आहे, असं असं घडलं आणि तुम्ही मला त्याच्यामध्ये जे काय जबाबदारी, माझी जबाबदारी नाही. ठीक आहे आपण भेटू. पण मी 9 वाजता सकाळी फोन जायचा मला. माझ्या पेपर 9च्या आत वाचून होतात आणि 9 नंतर मी संबंधितांना फोन करतो. ही माझी सवय आहे, आजही जात नाही. आणि म्हणून आपल्या चांगल्या सवयी लोकांपर्यंत पोचवाव्या, समाजामध्ये पोचवावं हा मी प्रयत्न आज आहे, उद्या नसेल.
पण नसलो तरी कार्यरूपाने राणे असे होते. सांगायला काहीतरी तुमच्याकडे विषय असला पाहिजे म्हणून बोलण्याचं प्रयोजन मी केलं, अन्यथा काही नाही. मला काय म्हणावं माझ्यावर